राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांनी इशारा दिलाय, महाराष्ट्र बघतोय सांभाळून बघा. कारण त्यांनी असा आरोप केला की काही जण काकींच्या खांद्यावर हात टाकतायत, कोणी जर ओढतोय. हे व्हिडिओ व्हायरल झालेत, त्या संदर्भात त्यांनी ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे ते बोलायचं आहे. एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण कुठे काय काय करत होतं, किती दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते, हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे. काही नवीन नाही. बारामतीमधल्या दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहे. हे बारामतीकरांसुद्धा दादांच्या भाषणात ते पाहिलं आहे. जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाली दादांची मिरवणूक हे पाहिले. तर काही जण बोलतात, तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय याचं आज मला हे असण्याचं काय कारण नाही. म्हणजे आता वहिनींना दाखवणारी जी सहानुभूती आहे ती वरवरची आहे असं म्हणायचं तुम्हाला? एक असं आहे, बरोबरची आहे की कशी आहे हे सुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेने अनेक वेळा अनुभवलेलं आहे.